नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग जी आपली सिरीज चालू आहे हॉट क्वेश्चन सिरीज. चला तर मग आपली पार्ट 2 चे हॉट सिरीज जी चालू आहे त्याच्यातले काही क्वेश्चन जे की एक्झाम 2026 च्या दृष्टिकोनातून आणि हे क्वेश्चन पडलेले आहेत. तर चला तर मग जास्त वेळ न घेता याला आपण सुरुवात करू. हा पेपर मधलाच क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन बघा काय सांगते फॉलोइंग डीई डीई ओके. डीई हे पॅरलल आहे कोणाला बीसी ला. डीई हा बाई आपला बघा हा डीई आणि हे बीसी. ओके, हे बीसी हे एकूण एकाला कसे आहेत म्हणाले पॅरलल आहेत. मग एक क्वेश्चन नंबर 1 आपला हा क्वेश्चन. ओके, तर हा क्वेश्चन डीई आपल्याला डीई डीई किती दिला बेटा. डीई दिला 4 सेंटीमीटर. किती दिले 4 सेंटीमीटर. आणि बीसी दिले आपल्याला बीसी दिले आपल्याला 8 सेंटीमीटर. किती दिले बेटा 8 सेंटीमीटर. ओके, तर आपल्याकडे एरिया दिलाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. ओके, हे किती दिले बेटा 25 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ओके, एबीसी चा एरिया काढायचा म्हणजे हा मोठावाला ए बी सी चा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचे. आणि एडीसी हा दोन ट्रायंगल आहेत, हा पूर्ण मोठावाला आणि एक छोटावाला. ओके, आणि एडीसी चा एरिया दिला आपल्याला 25 सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणाले. आणि डीई दिली तर डीई दिले आपल्याला 4 सेंटीमीटर आणि बीसी दिले तुम्हाला 8 सेंटीमीटर. ओके, मग अगोदर काय करायचं बेटा, हा ट्रायंगलला एडीई ला आणि एबीसी ला काय दाखवायचं सिमिलर दाखवायचं. काय दाखवायचं सिमिलर. ओके, तर सोल्युशन इन ट्रायंगल कोणता बेटा एडीई एडीई आणि दुसरा ट्रायंगल आहे आपल्याकडे कोणता ए बी सी. ओके, मोठावाला ए बी सी आणि एडीई. ओके, तर आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला बघा ए डी म्हणजे हा वाला ट्रायंगल अँगल आणि हा वाला अँगल का आहे कॉन्ग्रंट आहे. हे करस्पॉन्डिंग आहेत. कसं आहेत करस्पॉन्डिंग, कारण हे दोघं कसे आहेत, हे दोन लाईनी कशा आहेत पॅरल आहेत म्हणून हा अँगल आणि हा अँगल काय झाला करस्पॉन्डिंग. याला कसं लिहितीस लिहितोस बेटा ए डी ई. ओके, ए डी ई हा कॉन्ग्रंट झाला ए बी सी ए बी सी ला. बस काय, तर डीई हे पॅरलल आहे कोणाला बीसी ला. कोणाला बेटा बीसी ला. म्हणजेच हे झाला आपला करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. ओके, हे झाला आपला करस्पॉन्डिंग अँगल. मग दुसरा अँगल हा पण हा ई कोणाला करस्पॉन्ड असेल सी ला असेल. म्हणजे ए ई डी अँगल ए ई डी हा कॉन्ग्रंट आहे कोणाला ए सी बी ला. ए सी बी ला. ओके, रिजन दोघांचं पण तेच डीई पॅरल असेल बीसी ला आणि करस्पॉन्डिंग अँगल. ओके बेटा, करस्पॉन्डिंग अँगल. मग देअरफॉर ट्रायंगल ए डीई हे सिमिलर झाला ट्रायंगल एबीसी ला. काय झाला बेटा सिमिलर. कोणत्या टेस्ट नुसार अँगल अँगल सिमिलर टेस्ट. ओके, अँगल अँगल सिमिलर टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल हा ए डीई आणि ए बी सी हे काय झाले बेटा सिमिलर ट्रायंगल काय झाले सिमिलर झाले. मग आता आपल्याला मग रेशो काय डीई दिले आणि बीसी दिलाय. काय दिलाय आणि एक एरिया दिलाय. मग आता बघ इकडे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई हा पहिला वाला आणि दुसरा वाला ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू बाजू कोणती दिली बघा एडीई आणि एबीसी हे दोन ट्रायंगल त्याचा रेशो घेतल्या डीई आणि बीसी. डीई आणि बीसी डीई हे दिले ना डीई आणि बीसी. मी याचा काय करतो बेटा होल स्क्वेअर करतो आणि हे आपला आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स थेरम. आपल्याकडे रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स थेरम. ओके, तर
आता बघा, एडीई किती दिले? एडीई दिले आपल्याला 25. एरिया ऑफ ट्रायंगल एडी हे काढायचे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी चा आपल्याला काढायचे. डीई किती दिले? डीई डीई 4 आहे, बीसी 8 आहे. डीई किती आहे? 4 आहे. 4चा स्क्वेअर, बीसी 8चा स्क्वेअर. ओके. मग हे 25 गुणिले 8 गुणिले 8 लिहू शकतो, इक्वल टू हे तिकडे गेलं. एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता बेटा? ए बी सी. ओके. हा एबीसी तिकडे गेला, 4 याच्या डिवाइड मध्ये आले, म्हणजे 4चा स्क्वेअर म्हणजे 4 गुणिले 4. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 2 दोन्ही 4, 25 चोक 100. म्हणजे हा एरिया किती आला बेटा? एबीसीचा. एबीसी therefore area of triangle ABC आपल्याला आला 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आपल्याला काय फाइंड आउट करा म्हणलं होतं पहिल्या क्वेश्चन मध्ये, की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती आला? 100 सेंटीमीटर स्क्वेअर आला. किती आला बेटा? 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे हा आपला पहिला क्वेश्चन झाला. ओके. मग दुसरा दिलाय, इथं दुसरा दिलाय डीई बी सी चा रेशो 3:5 आहे. फाइंड द एरिया ऑफ एडीई आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसी. डीबीसी, हा डीबीसीई हा याचा रेशो आणि ह्या ट्रायंगलचा रेशो. ओके. आपल्याला फाइंड आउट करायचे. तर साधं एकदम सिंपल आहे, आता ते पण काय अवघड नाही. बघा इकडे. ओके. कोणता रेशो फाइंड आउट करायचा आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल एडीई आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल कोणता? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल कोणता बेटा? डीबीसीई. 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 ओके. डीबीसीई आपल्याला हे रेशो फाइंड आउट करायचे. तर दुसऱ्यामध्ये काय काय दिले आपल्याला? डीई चा रेशो आणि बीसी चा रेशो दिलाय 3:5. हाय का चेक? 3:5 डीई आणि बीसी. ओके. फाइंड द. ओके. चल आता बघा, डीई आणि बीसी दिलाय. डीई आणि बीसी. मग देअरफॉर जसा आपला पहिला एरिया ऑफ ट्रायंगल एडीई हा रेशो आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा रेशो. आता ही बाजू कोणती दिली? डीई. डीई चा स्क्वेअर बाय बीसी चा स्क्वेअर. ओके. थेरम ऑन एरियाज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्सचा थेरम. एडीई. आता हे एरिया ऑफ ट्रायंगल एडीई बाय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू डीई किती आहे बेटा? 3चा स्क्वेअर. बीसी किती आहे आपला? 5चा स्क्वेअर. ओके. तर एरिया ऑफ ट्रायंगल एडीई आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ओके. तर 3चा वर्ग 9, 5चा वर्ग किती बेटा? 25. ओके. मग याला करायचं बाय इन्व्हर्टंडो. इन्व्हर्टंडो. ओके. इन्व्हर्टंडो. मग हे एबीसी कुठे जाणार? वर जाणार. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि हे येणार एरिया ऑफ ट्रायंगल खाली एडीई. ओके. 25 वर जाणार, 9 खाली येणार. मग याला करायचं बाय कंपोनंडो. कंपोनंडो. ओके. याला करायचं आपल्याला कंपोनंडो. हे वरचं खालचं वरी जाऊन काय होईल? ए बी सी मायनस होईल एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. ओके बेटा. बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीई जशाला तसा, हा खालचा जशाला तसा. 9 वरी जाऊन काय होतील? मायनस होतील. सॉरी, कंपोनंडो नाही, डिव्हिडंडो करा. कंपोनंडो म्हणलं की काय होते बेटा? प्लस होते. आणि डिव्हिडंडो म्हणलं की काय होते? मायनस होते. कंपोनंडो म्हणलं की प्लस, याला डिव्हिडंडो करून टाका. डिव्हिडंडो. ओके. चालते. म्हणजे हे 9 आणि हे 9. तर मला हा रेशो किती आला बेटा? 25/9. 25 मधून 9 गेले, किती उरले? हा 5 4 16. किती आले बेटा?
16/9 आला. ओके, 16/9 आला. चला मग नेक्स्ट इकडे या. आपल्याला काय काय आलं? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. ओके, असं आलं होतं. आणि एरिया ऑफ ट्रायंगल खाली होतं एडीई इक्वल टू हे आलं 16/9. किती आलं बेटा? 16/9. मग आता आपल्याला बघा, एबीसी मायनस एडीई म्हणजे कोण? एबीसी मायनस एडीई म्हणजे कोण? एडीसीई. काय म्हणले? एबीसी मधून त्या एबीसी मधून त्या पूर्ण एबीसी हा ट्रायंगल पूर्ण त्या एबीसी ट्रायंगल मधून आपल्याला ट्रायंगल कोणता वजा करायचा बेटा? कोणता वजा करायचे? हा ट्रायंगल वाला. हा ट्रायंगल काय करायचे? एडीई वजा करायचे. एडीई एबीसी मधून एडीई वजा केल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला उरते काय? हे क्वाड्रिलॅटरल उरते डीई बी. डी ई आणि सी बी हा उरते. एवढा भाग उरते ना, एवढा भाग आपल्याला उरतो इथं. हा पूर्ण भागातून हा भाग काढून टाकले एवढा. हा भाग काढून टाकल्याच्या नंतर हा एवढा उरतो. म्हणजे कोण उरतो? क्वाड्रिलॅटरल डीबीसीई उरते. काय उरते बेटा? डीबीसीई उरते. म्हणजेच याच्यातून काय उरणार? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई हा उरल. मग नंतर एरिया ऑफ ट्रायंगल एडीई इक्वल टू 16/9. तुला काय फाइंड आउट करायचे बेटा? फाइंड आउट काय करायचे? एरिया ऑफ ट्रायंगल एडीई आणि डीबीसी. डीबीसीई 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 ईडी याला काय करायचं? पुन्हा इन्व्हर्टंडो करा. बाय इन्व्हर्टंडो. काम झालं. हे वर जाईल. एरिया ऑफ ट्रायंगल एडीई आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई 9 वर गेलं, 16 खाली आलं. हा झाला तुमचा रेशो. ओके, हे झालं आपलं आन्सर. काय झालं बेटा? हे झालं आपलं आन्सर. ओके, 9/60. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा पण क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये पडलेला. काय बेटा? ट्रायंगल ABC and in triangle ABC and ट्रायंगल PQR हे दोन ट्रायंगल दिलेत. इन ट्रायंगल एबीसी. मग इन ट्रायंगल एबीसी च्या आपल्याला किमती दिल्यात. AB इक्वल टू 3.6 सेंटीमीटर आणि BC इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि AC इक्वल टू दिलेत 4.2 सेंटीमीटर. ओके, एका ट्रायंगलच्या दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. एका ट्रायंगलच्या काय दिल्यात? किमती दिल्यात. दुसऱ्या ट्रायंगलच्या काढता येतात. हे आहे आपला कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम. ओके, चौथ्या टॉपिक वरला आणि साधा सिंपल क्वेश्चन आहे. ओके, देअरफॉर आपल्याला बेटा यानं काय दिले? गिवन मध्ये दिले दिले की ट्रायंगल एबीसी हा सिमिलर आहे म्हणाले कोणाला? PQR ला. ओके, सिमिलर झाल्यावर याच्या बाजू बेटा AB बाय PQ इक्वल टू BC बाय QR. ओके, मग आहे AC बाय PR. ओके, AC बाय PR हे झाले आपल्या करस्पॉन्डिंग साइड. करस्पॉन्डिंग साइड. ओके, करस्पॉन्डिंग साइड कसे असतात? इक्वल असतात. मग देअरफॉर मग AB इक्वल टू PQ इक्वल टू BC इक्वल टू QR आणि इक्वल टू AC बाय PR. ओके, त्याचा रेशो किती दिलाय बेटा आपल्याला? रेशो किती दिला ह्या बाजूचा? 2/3. 2/3 रेशो आहे. ओके, तर आता एक साधं सिंपल उदाहरण. ओके, हे झाल्याच्या नंतर आणि हा मेथड का? एबीसी PQR याच्यामध्ये एकही ट्रायंगल सिमिलर नाही. जर आपलं
सेम असेल तर ती दुसरी मेथड. हे जर नसेल तरी एका ट्रायंगलच्या आपल्याला काय दिल्यात किमती दिल्यात, दुसऱ्या ट्रायंगलच्या किमती काढायच्यात आणि सिंपल हाच इक्वेशनला उचलायचं ह्याच आणि किमती काढायच्या. एकदम साधं सिंपल एबीसीच्या दिल्यात. मग आता एबी पहिल्यांदा सुरू रेशो घ्यायचं बेटा. एबी बाय पी क्यू, एबी बाय पी क्यू इक्वल टू 2/3. 2/3. आता इथून काय भेटणार आहे आपल्याला पी क्यू ची किंमत भेटणार आहे. मग हे 3 एबी ची किंमत आपल्याला दिलेली आहे. किती दिली तर 3.6. 3.6 गुणिले 3 वर आलं. ओके. आणि 2 याच्या खाली आले, पी क्यू इकडे गेलं. काय केलं? पी क्यू इकडे गेलं, 3 वर आलं, 2 खाली गेलं. म्हणजे याचे किती बे के बे, बे 38 16 म्हणजे 36. हा 8 8 त्रिक 24 ला 4 हातचे आले 2, 3 एक 3 आणि 2 5 म्हणजे 54. म्हणजे एक नंतर पॉइंट म्हणजे पी क्यू ची किती निघाली बेटा तुझी पी क्यू 5.4 निघाली. 5.4 निघाली. तर तुला काढायची आता दुसरी दुसरी व्हॅल्यू, दुसरा रेशो उचलायचा बीसी बाय क्यू आर. बीसी बाय क्यू आर इक्वल टू 2/3. बीसी किती आहे बेटा? बीसी आहे 4 सेंटीमीटर. 4 बाय क्यू आर इक्वल टू 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 गुणिले 3 बाय 2 इक्वल टू क्यू आर. बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6. म्हणजे क्यू आर किती आलं बेटा? 6. क्यू आर किती आलं? 6. ओके. तिसरा रेशो उचलायचा. तिसरा काय? एसी बाय पी आर 2/3. ओके. 2/3. चलो. एसी ची किंमत किती आहे बेटा? 4.2. 4.2 इंटू 3 बाय 2 इक्वल टू पी आर. ओके. हे 2 डिवाइड मध्ये आलं, पी आर वर गेलं. मग बे दोन्ही 4, बे एक बे, एक नंतर पॉइंट, 3 एक 3, 3 दोन्ही 6, एक नंतर पॉइंट म्हणजे हे आलं पी आर. हे काय आलं बेटा? पी आर. ओके. मग आता आपल्याला ही सर्वांच्या व्हॅल्यू माहित झाल्या बेटा. ओके. एबीसीच्या व्हॅल्यू माहित आहेत, पी क्यू आरच्या व्हॅल्यू माहित झाल्या. तर आपल्याला इथं काय करायचं आता? ट्रायंगल ड्रॉ करायचं. ओके. आणि ते पण मापात ट्रायंगल ड्रॉ करायचं. ओके. साधं सिंपल करू शकता आता तुम्ही. आणि ट्रायंगल ड्रॉ करत असताना आता मला एबीसी ट्रायंगल ड्रॉ करायचे. एबीसी ट्रायंगल ड्रॉ करत असताना बेटा सर्वात मोठी बाजू बघायची 4.2 आहे. कोणती आहे बेटा? 4.2 आहे. सर्वात मोठी बाजू काय करायचं? मी फक्त रफ फिगर काढतो, बाकीचे तुम्ही फेर काढायची. 4.2 एसी. मी काय केलो इथं? 4.2 एसी. ओके. सर्वात मोठी बाजू खाली घ्यायची. मग नंतर आपला एबी, एबी किती आहे बेटा? एबी आहे 3.6. कंपास मध्ये अंतर घ्यायचं 3.6. ओके. असं इकडे कुठेतरी काय करायचं बेटा? एक आर्क काढून घ्यायचा वर. नंतर बीसी किती आहे? बीसी आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर इथं ठेवायचं, इथून कट करायचं म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. म्हणजे हा तुमचा एक ट्रायंगल तयार झाला. हा बी पॉइंट, ए बी तुमचा 3.6 आहे आणि हे 4 सेंटीमीटर. ओके. ह्या प्रकारचा ट्रायंगल तुम्ही काढायचं, हे पण मापामध्ये. सर्वात मोठी बाजू काय करायची बेटा? खाली घ्यायची. आता इथं ह्या पीक्यूआर मध्ये सर्वात मोठी बाजू कोण आली? 6.3. 6.3. 6.3 पी आर. कोण आली बेटा? पी आर 6.3 पी आर खाली आली. ओके. मग पी क्यू 5.4. 5.4 इथं ठेवायचं. कंपास मध्ये अंतर घ्यायचा, एक चॉक काढून घ्यायचं. नंतर तसंच क्यू आर किती आहे बेटा? 6 आहे. मग आर पासून 6 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं कंपास मध्ये. त्याला इथं कट करायचं. कट केलेला पॉइंट इथं जोडून घ्यायचा आणि इथं जोडून घ्यायचं. हा तुमचा आला क्यू. आणि पी क्यू आहे तुमचं 5.4 आणि क्यू आर आहे तुमचं पी क्यू आर. ओके. क्यू आर किती आहे? 6. हे आलं तुमचं 6 सेंटीमीटर. ओके. ह्या प्रकारचे असं डायग्राम काढून घ्यायची. ते पण तुम्ही मापात. मी फक्त इथं काय काढलो बेटा? रफ काढलो समजण्यासाठी. ओके. कळालं बेटा? चल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला पोहोचेल. ओके बेटा? बाय.